नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। मी सौ जयश्री राहुल मुंजाळ। मागील काही व्हिडिओमध्ये गणितातील मूलभूत क्रिया आपण पाहिल्या, त्यामध्ये आपण पूर्णांक संख्येचा अभ्यास केला। आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे अपूर्णांक संख्या। In last 2-3 videos we have studied the integers. Now we are going to study the fractions. So let's go for fraction. Fraction. A fraction is a part of whole. In arithmetic, the number is expressed as a quotient in which the numerator is divided by the denominator. In simple fraction, both are integers. For example, 1/4. 1 is numerator. One whole thing is divided into 4 parts and this is the one part of it. Like this circle divides into four parts and one colored part is selected. Means this is called quarter. This is a fraction. Both are integers. These both numbers are integers. It may be positive or negative numbers. चला तर मग फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक गणितामध्ये संपूर्ण गोष्टीचा भाग म्हणून परिभाषित केलेला अपूर्णांक होय। अपूर्णांक हे संपूर्ण भागाचे समान भाग दर्शवते। अपूर्णांकाचे दोन भाग असतात। वरच्या संख्येला अंश तर खालच्या संख्येला छेद किंवा भाजक असे म्हणतात। उदाहरणार्थ 1/4 1 अंश आणि 4 छेद किंवा भाजक आहे। म्हणजे आपण एका वस्तूचे 4 भाग केले असून त्यातील एक भाग आपण बाजूला काढला आहे। जसे की या वर्तुळामध्ये आपण या वर्तुळाचे 4 समान भाग केले आहेत आणि त्यातला एक रंगवलेला भाग आपण या अपूर्णांकामध्ये दाखवलेला आहे। आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे। म्हणजेच की आपण एक सफरचंदाचे 4 काप करून म्हणजे 4 भागामधून, आता हा एक पूर्ण सफरचंद आहे तर आपण याचे काय करणार आहे, 4 भाग करणार आहे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एक सफरचंद होतं मगाशी, त्याचे किती भाग झाले, 4 भाग झाले। आता हे 4ही भाग मिळून तुमचा काय होणार आहे, एक पूर्ण सफरचंद तयार होणार आहे, बरोबर। हे 4ही भाग एकत्र येऊन एक पूर्ण सफरचंद तयार झालं। मग हा जो भाग आहे तर याला आपण काय बोलणार, याला आपण म्हणणार 1/4 म्हणजे पाव। इंग्लिश मध्ये आपण याला म्हणतो 1/4 म्हणजेच क्वार्टर, अ क्वार्टर। आता जर आपण या सफरचंदाचे 2च भाग केले असते तर ह्या दोन्ही भागाला आपण काय म्हणलो असतो, अर्धा अर्धा, म्हणजेच इंग्रजीमध्ये म्हणलो असतो हाफ। जर या सफरचंदाचा एक भाग मी खाऊन टाकला असं समजूयात, तर उरला किती भाग, तर हा जो उरलेला भाग आहे तो आहे 3/4 म्हणजे 4 भागापैकी 3 भाग, हा आहे 3/4। इंग्लिश मध्ये आपण याला 3/4 म्हणतो। 1, 2 आणि 3 हे 3ही मिळून 3/4 तयार होतं। आणि हा क्वार्टर पार्ट जर मी खाऊन टाकला असता तर याला काय म्हणलं असतं आपण की 1/4 पार्ट इज इटन अँड 3/4 इज रिमेनिंग। बरोबर, समजलं सगळ्यांना? काय केलं आपण, एका सफरचंदाचे 4 तुकडे केले। किती तुकडे केले, 4 तुकडे केले। म्हणजे 4 तुकडे मिळून एक सफरचंद तयार झालं, म्हणजे हा पूर्ण होता। आपण त्याचे तुकडे तुकडे केले, बरोबर। तसेच आपण आता काही बिस्किटांचे भाग करून दाखवते तुम्हाला मी। ओके, हा आता संपूर्ण बिस्किटचा पुडा आहे, बरोबर। जर आपल्याला या संपूर्ण बिस्किटच्या पुड्याचे अर्धा अर्धा वाटून द्यायचा आहे, 2 जण आहेत आणि त्यांना आपल्याला अर्धा अर्धा बिस्किटचा पुडा वाटून द्यायचा, तर आपण सिंपली काय करतो,
की बिस्किट काउंट करतो. किती बिस्किट आहेत आपण मोजूया. 3, 6, 9, 12, 15, 18, 21. ओके. आता हे ऑड नंबर आहे, मग आपण यातलं एक बिस्किट बाजूला ठेवूया. ओके. आता हे 20 बिस्किट आहेत एकूण. तर 20 बिस्किटामध्ये जर आपण 10 चे पार्ट केले, 10 वेगळे 10 वेगळे, तर ह्या 10ला व या 10 बिस्किटांना आपण काय म्हणणार की या एका बिस्किटाचे काय झाले, अर्धे अर्धे बिस्किट झाले. 2 समान गटामध्ये आपण त्याची विभागणी केली. 2, हे बघा, हे 10 आणि हे 10. बरोबर. आता याचे जर आपल्याला 4 गटामध्ये विभागणी करायची असेल तर आपण काय करणार, यातले 5 बिस्किट उचलणार, इथे ठेवणार, यातले 5 बिस्किट उचलून इथे ठेवणार. म्हणजे हे 4 मिळून म्हणजे एक पूर्ण बिस्किटचा पुडा तयार झाला. मग या प्रत्येक भागाला आपण काय म्हणणार, 1/4, 1/4, 1/4 आणि 1/4. जेव्हा 4 1/4 एकत्र येतात, 4 1/4 एकत्र येतात, क्वार्टर 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 मिळून, तेव्हा आपल्याला होल बिस्किटचा पॅकेट आपला तयार होणार आहे. बर. आता सगळ्यांना फ्रॅक्शन बऱ्यापैकी समजलं असेल. जेव्हा आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगतो तेव्हा ते जास्त चांगल्या प्रकारे. आता आपला अर्धा म्हणलं असतं तर आपण काय केलं असतं, हे अर्धा. बरोबर. आता आपल्याला यातले 4 भाग केले आपण, चतकोर भाग करून क्वार्टर पर्यंत. ओके. तर हा 1/4 म्हणजे 5 बिस्किट. हा आता 2 क्वार्टर मी जर साईडला केले तर आपण ह्या तयार झालेल्या भागाला काय म्हणतो, हाफ. मग आपण हे मगाशी दाखवल्याप्रमाणे हे झाले हाफ. 5-5 बिस्किटांचा जर आपण बंच वेगळा केला तर त्याला म्हणतो आपण क्वार्टर म्हणजे पाव भाग. जसे की आपण एक भाकरी असते, एक भाकरीचे आपण 4 तुकडे करतो, मग प्रत्येक तुकड्याला काय म्हणतो आपण, पाव म्हणतो. पाव भाकरी, अर्धी भाकरी, 3 कोर भाकरी असे आपण सामान्य याच्यामध्ये शब्द वापरत असतो. तसंच इंग्रजीमध्ये क्वार्टर, हाफ, 3/4 एकदम सिंपल आहे. क्वार्टर, हाफ, 3/4. क्वार्टर म्हणजे काय, हा जो पार्ट आहे तो क्वार्टर, हा रिमेनिंग राहिलेला 3/4. आता मी हा पण पार्ट वेगळा केला तर प्लेटमध्ये जेवढे बिस्किट राहिले तेवढे काय आहेत, हाफ आहे. समजलं इथपर्यंत? व्हेरी गुड. अपूर्णांकाचे आपण काही उदाहरण बघूया. जसं की हे पूर्ण वर्तुळ आहे. जर आपण या वर्तुळाचे 2 समान भाग केले तर प्रत्येक भागाला काय म्हणणार, आपण 2च भाग केले, मग आपण म्हणणार याला 1/2, 1/2. अर्धा आणि अर्धा मिळून काय तयार होणार, हा अर्धा भाग झाला. अर्धा आणि हा अर्धा मिळून आपला पूर्ण तयार होणार. जर आपण या वर्तुळाचे 4 भाग केले तर हा झाला 1/4, हा झाला 2/4 आणि यातला हा क्वार्टर सोडून दिला तर हा झाला 3/4. म्हणजे आपण एका वर्तुळाचे 4 भाग केले तर त्यातील 4ही भाग मिळून एक वर्तुळ तयार होतं आणि प्रत्येक भागाला 1/4, 1/4, 1/4 व 1/4. म्हणजेच आपण 4 भाग केले असते तर प्रत्येक भागाला आपण काय म्हणलो असतो की 1/4. एका वर्तुळाचे 4 भाग म्हणून हा प्रत्येक तुकडा 1/4 असा होणार. जर आपण यांची बेरीज केली तर सगळा मिळून आपला एक पूर्ण वर्तुळ तयार होणार आहे. आता या वर्तुळाचे आपण 8 भाग केले. हे झाले वर्तुळाचे 8 भाग. आता या प्रत्येक भागाला आपण काय म्हणणार की 1/8. प्रत्येक तुकडा जो असणार आहे तो काय असणार आहे, 1/8. कारण एका वर्तुळाचे आपण 8 भाग केलेले आहेत. प्रत्येक भागाला 1/8, 1/8, 1/8, 1/8 आणि 1/8 असे आपण म्हणणार. आणि हे पूर्ण सर्व 1/8, 1/8 मिळून एक 8/8 तयार होईल. 8/8 म्हणजेच आपलं पूर्ण वर्तुळ तयार होणार आहे. तसंच काही भागाचे आपण 3 भाग करतो. मग समजा ह्या
आयताचे मी 3 भाग केले, हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. तर 3 भाग केले म्हणून खाली छेदाला 3 येणार आणि प्रत्येक भाग 1 आहे म्हणून त्याला आपण 1/3 असे म्हणणार. या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर उत्तर 3/3 म्हणजेच 1 असे येणार. अशाच प्रकारचे अजून काही एक्झाम्पल आहेत. हा चौकोन आहे, चौकोनाचे, या पूर्ण चौकोनाचे जर आपण मधून भाग केला तर हा झाला निम्मा. याचा अजून एक भाग केला, एक फोल्ड मारला तर किती झाले, हा झाला क्वार्टर. याला अजून एक फोल्ड मारला तर याचेही वर्तुळासारखे 8 भाग झाले. बघा, याचे 8 भाग मिळून चौकोन तयार झाला. आता काही विद्यार्थी मित्रांना इयत्ता 4थी मध्ये अपूर्णांक हा विषय अभ्यासण्याचा आहे, तर त्यांना फक्त रंगवलेली वर्तुळ किंवा रंगवलेला भाग किती आहे हे त्यांना ओळखायला येतं. समजा हे उदाहरण घेऊयात आपण. तर हा भाग किती आहे, 1/8, 1/8, 1/8, 1/8, 1/8, 1/8, 1/8 आणि 1/8. बघा, 1 2 3 4 आणि इकडेही 4, 4 आणि 4 मिळून काय झाले, 8 झाले. तर आपलं पूर्ण जे होतं ते होतं 8/8. 8/8 म्हणजेच आपला पूर्ण चौकोन. बर, यातले काही चौकोनांना जर आपण रंग दिला, असा रंगवलेला भाग, समजा आपल्याला यातला रंगवलेला भाग सांगायचा, तर आता मी किती भागांना रंग दिला, ह्या 1/8ला, ह्या 1/8ला आणि ह्या 1/8ला. म्हणजेच बघा, 1/8, 1/8 आणि 1/8 ह्या तिन्ही 8ही भागांपैकी 3 भागांना मी रंग दिला. रंग दिला म्हणजे मी त्यांना रंगवलेला भाग आहे हा. तर रंगवलेला भाग किती झाला आपला, 3 भागांना रंगवलं म्हणजे 3/8. आणि उरलेला भाग कसा काढणार आपण, तर एकूण भाग होते 8, त्यातला 3/8 3 भाग गेले. उरलेले भाग आपण मोजून काढू शकतो, 1 2 3 4 आणि 5. न रंगवलेला भाग झाला 5/8. अशा प्रकारचे इयत्ता 4थी 3री किंवा इतर स्पर्धा परीक्षांना अशी छोटी छोटी गणित असतात. चला, तर आता टाइप्स ऑफ फ्रॅक्शन पाहूयात. अपूर्णांकाचे प्रकार. पहिला प्रकार प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये छेद हा अंशापेक्षा मोठा असतो. छेद हा अंशापेक्षा मोठा असतो, याला योग्य अपूर्णांक असे म्हणतात. द डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन द न्यूमरेटर, then that fraction is called proper fraction. For example, 2/3, 4/5 are proper fraction. आता योग्य अपूर्णांक सगळ्यांना समजला असेल, तर आता आपण पुढचा दुसरा प्रकार बघूयात. इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजेच अयोग्य अपूर्णांक. याच्यामध्ये उलट असतं, पहिल्याच्या उलट. पहिल्यामध्ये काय बघितलं आपण की छेद मोठा आणि अंश छोटा. इथे मात्र उलट असतं, अंश मोठा आणि छेद लहान असतो. बघा, 7/6, याच्यामध्ये 7 हा मोठा आहे 6 पेक्षा. 11/9 मध्ये 11 मोठे आहेत 9 पेक्षा. तर अशा प्रकारच्या अपूर्णांकांना अयोग्य अपूर्णांक असे म्हणतात. अयोग्य अपूर्णांकामध्ये अंश हा छेदापेक्षा मोठा असतो. In improper fraction, the numerator is bigger than the denominator. For example, 7/6, 11/9. In both example, the numerator is greater than the denominator. आता पुढचा प्रकार मिक्स फ्रॅक्शन. मिश्र अपूर्णांक. प्रकार तिसरा. यामध्ये एक पूर्ण संख्या व तिचा अपूर्णांक. 3 ही पूर्ण संख्या आहे, 3 1/4, 5 2/3. म्हणजेच एक पूर्ण संख्या व अपूर्णांक मिळून जी संख्या तयार होते तिला मिश्र अपूर्णांक किंवा मिक्स फ्रॅक्शन असे म्हणतात. 3 is a whole number and 1/4 is a fraction. A whole number and fraction written combined is called mixed fraction. आता युनिट फ्रॅक्शन किंवा एकक अपूर्णांक. प्रकार चौथा प्रकार बघूयात. आता नावाप्रमाणे युनिट फ्रॅक्शन एकदम सोपं आहे.
मराठीत जसं दिलंय की एकक अपूर्णांक म्हणजे या अपूर्णांकामध्ये अंश एकच असतो. 1 1 1 म्हणून याला म्हणतात एकक अपूर्णांक. इंग्रजीमध्ये म्हणतात युनिट फ्रॅक्शन. इन दिस फ्रॅक्शन द न्यूमरेटर इज ऑलवेज 1. न्यूमरेटर नेहमी काय असतो? एकच असतो. सो दिस फ्रॅक्शन इज कॉल्ड युनिट फ्रॅक्शन. ओके, आता पुढचा 5वा प्रकार बघूया. लाईक फ्रॅक्शन म्हणजेच समछेद अपूर्णांक. यामध्ये जर तुम्ही पाहिलं, नीट निरीक्षण केलं या गणितांचं, तर तुम्हाला कळेल की इथं जसा अंश सारखा होता तसा इथे काय सारखा आहे? छेद सारखा आहे. मग अशा प्रकारच्या अपूर्णांकाला समछेद अपूर्णांक असे म्हणतात. समछेद 2/7, 3/7, 5/7 म्हणजे जी कोणती वस्तू घेतली आहे तिचे किती भाग केले आहे? 7 भाग केले आहे. म्हणून याला काय म्हणतात? समछेद अपूर्णांक. इन लाईक फ्रॅक्शन डिनॉमिनेटर इज सेम. इक्वल असतो बघा. इथं पण 7 आहे, इथे 7 आहे, इथं पण 7 आहे. तर दीज फ्रॅक्शन्स आर कॉल्ड लाईक फ्रॅक्शन. आता अनलाईक फ्रॅक्शन मध्ये बघा, अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे भिन्न छेद अपूर्णांक. बघा मराठीमध्ये किती पटकन कळतं? भिन्न छेद म्हणजे ज्याचा छेद भिन्न आहे, वेगवेगळा आहे, त्याला आपण काय म्हणतो? भिन्न छेद अपूर्णांक असे म्हणतो. आता इंग्रजीमध्ये पण सोपं आहे. जसं लाईक फ्रॅक्शन होतं तसंच अनलाईक फ्रॅक्शन. लाईक फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर सेम होते, इथे काहीच सेम नाही, ना न्यूमरेटर सेम आहे ना डिनॉमिनेटर. तर याला काय म्हणतात? अनलाईक फ्रॅक्शन असे म्हणतात. द फ्रॅक्शन इन विच न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर नॉट सेम आर कॉल्ड अनलाईक फ्रॅक्शन. आता पुढचा आणि शेवटचा प्रकार पाहूया. इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन, समतुल्य अपूर्णांक. आता समतुल्य अपूर्णांक म्हणजे काय? की 3/4, 6/8, 9/12 याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं, आता 3/4 ला संक्षिप्त रूप देता येणार नाही, पण 6 आणि 8 दोनच्या पाड्यात आहे, याला जर आपण भाग दिला 2 ने, हे बघा 6 8 जर आपण भाग दिला 2×6 2×4 2 2 कट झाले, आन्सर आलं 3/4. म्हणजे आता तसंच पुढचंही उदाहरण बघून घेऊया आणि मग मी तुम्हाला सांगते की समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय. आता 9 आणि 12 3च्या पाड्यात एकत्र आहेत. 3×9 3×4 इथे 3 3 सारखे आहे म्हणून 1 झाले आणि आन्सर झालं 3/4 3/4. म्हणजे या तिन्ही अपूर्णांकाला जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर ते सारखे आहेत, समतुल्य आहेत, एकमेकांसारखे आहेत, म्हणून त्याला समतुल्य अपूर्णांक असे म्हणतात. म्हणजे ज्या अपूर्णांकांना संक्षिप्त रूप दिल्यास त्याचे अंश व छेद समान असतात त्यांना समतुल्य अपूर्णांक असे म्हणतात. द फ्रॅक्शन if we divide the fraction into same number, then we get the same fraction. This is called equivalent fraction. For example, 6/8. 6 आणि 8 हे दोन्ही पण 2 च्या टेबल मध्ये. 2 3 जा 6 and 2 4 जा 8. 2 2 1 झाले, कॅन्सल झाले, 2 1 2 झाले, आन्सर आलं 3/4. मग 3/4 आलं. इथे पण 9/12. 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 3 गेट कॅन्सल. म्हणजे कॅन्सल झाले म्हणजे काय झालं? ते भाग गेला एकमेकांना आणि उत्तर 1 आलं. मग अपूर्णांक किती आला? फ्रॅक्शन आलं 3/4. म्हणजेच दीज आर इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. याला आपण जर शॉर्ट केलं तर याचं आन्सर सेम येतं पहिल्यासारखं, तर याला आपण इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन असं म्हणतो. आता इथे आपण छोटंसं एक रिकॅप केले. इथे तुम्हाला मागाशी मी प्रॅक्टिकल एक्झाम्पल दिलेच, पण तरी आता आकृती काढून समजावून सांगते. आता क्वार्टर, हाफ आणि 3/4. क्वार्टर म्हणजे काय? की if we divide the circle into 4 parts and one part is selected, then that part is called quarter. If we divide the circle into 4 parts but 2 quarters are selected and this is get shortened to 1/2, this part is called half. If we divide the circle into 4 parts and 3 parts are selected, then that part are called 3/4, means 3/4. आता मराठीत समजून घेऊया.
जर आपण एका वर्तुळाचे 4 भाग केले व एक भाग निवडला तर निवडलेल्या भागाला पाव असे म्हणतात. एक पाव. जर आपण एका वर्तुळाचे 4 भाग केले परंतु 2 पाव एकत्र केले 1/4 आणि 1/4 म्हणजे 2/4, याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर उत्तर 1/2 म्हणजे अर्धा, याला म्हणतात अर्धा. चला पुढे पाऊण समजून घेऊया. जर आपण एका वर्तुळाचे 4 भाग केले आणि त्यातील 3 भाग आपण रंगवले तर या रंगवलेल्या भागाला पाऊण असे म्हणतात. पाव, अर्धा, पाऊण. बर, आता इथे काही वेगळे दिले आहेत बघा. आपण एका वर्तुळाचे 8 भाग केले, त्यातले 3 भाग आपण निवडले तर लिहिणार कसं? एका वर्तुळाचे किती भाग केले? जेवढे भाग केले ते खाली आणि जेवढे रंगवले ते वर. इथं आपण एका वर्तुळाचे 3 भाग केले, मग म्हणून खाली किती आला? छेदाला 3 आणि अंशाला किती आला? 1 भाग निवडला म्हणून 1. इथं आपण एका वर्तुळाचे 8 भाग केलेत, त्यातले रंगवलेले भाग आहेत 5 म्हणून या अपूर्णांकाला म्हणतात 5/8. In this example, we have divided the circle into 8 parts and out of these 8 parts, only 3 are colored. So this color part is called 3/8 and uncolored part is called 5/8. जसं आपण कलर्ड पार्ट सांगितला तसा अनकलर्ड सांगतोय. इथे पण एका वर्तुळाचे 3 भाग केले. We divide the circle into 3 parts and 1 part is selected. So this is written as 1/3 and 2/3 part is uncolored. In this, the circle is divided into 8 parts and 5 parts are colored and uncolored part is 3/8. The fraction is written as 5/8 for color part and for uncolored part it can be written as 3/8. मला असं वाटतंय की दिलेल्या सगळ्या उदाहरणावरून आपल्याला फ्रॅक्शनची थोडीफार का होईना ओळख झालेली असेल. आता पुढील भागामध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रॅक्शनची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या क्रिया आपण पाहणार आहोत. आशा आहे तुम्हाला सगळा व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल आणि जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला तो कळवू शकता. धन्यवाद.